आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। बीड केज तालुक्यातील सोनी जवळा येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत ससानी यांनी 2 एकर शेतात ड्रॅगन शेती केली आणि आंतरपीक म्हणून चिया या वनस्पती बियाण्याची लागवड केली। या पिकाला सुपरफूड मानले जाते। साल्विया हिस्पॅनिका हे त्याचे शास्त्रीय नाव आहे। हे प्रामुख्याने फुलाचं रोप आहे। चिया बियाणे हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे। येथे गेल्या काही वर्षापासून चिया बियाण्याची लागवड भारतात केली जात आहे। चिया बियाणे लागवड पूर्णपणे सेंद्रिय आणि सोपी आहे। याची पेरणी 2 प्रकारे केली जाते। सुमारे 1 ते 1.5 किलो बियाणाची 1 एकर शेतात पेरणी करता येते। दुसरी पद्धत म्हणजे रोपं तयार करून त्याची लागवड करणे। प्रथम रोपवाटिकेत बियाणांद्वारे रोप तयार करता येते, त्यानंतर भातासारखी याची लावणी केली जाते। या पद्धतीत लावणी केल्यानंतर 1 एकरात अर्धा किलो बियाणे वापरले जाते। हाताने लागवड केल्याने कष्ट कमी आणि बियाणं पण कमी लागते, तर लागण पद्धतीत जादा श्रम करावे लागते। या पिकाला प्राण्यांचा धोका नाही। चिया बियाणे वनस्पतीचा एक विशेष वास असतो, त्यापासून दूर राहतात आणि पिकाला हानी पोहोचवत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही। कापणी आणि काढणीच्या वेळी पीक उपटून काढले जाते, यानंतर ते वाळवले जाते आणि नंतर मळणीद्वारे बियाणे वेगळे केले जाते। चिया बियाणे लागवडीने 1 एकरातून सरासरी 7 ते 9 प्रति क्विंटल उत्पादन घेता येते, असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना प्रगतशील शेतकरी ससाने म्हटले। तालुक्यातील सोनी जवळा येथील चंद्रकांत ससाने यांनी 2 एकर शेतात ड्रॅगनची लागवड केली। त्यामध्ये आंतरपीक चिया या बियाण्याची लागवड केली आहे। साधे सरळ वाफे तयार करून पेरणी करून 2 एकर शेतामध्ये 4 किलो चिया बियाण्याची लागवड केली असून या रोपांना अनेक फांद्या निघून अगदी दाट लागवड झाली आहे। एक विधभर याची ओंबी तयार झाली असून सध्या फुलांनी पीक बहरले आहे। एकरी किमान 7 ते 8 क्विंटल उत्पादन निघेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले। मुंबई येथील व्यापारी 20,000 रुपये क्विंटलने खरेदी करतात, असेही सांगितले। या पिकाला कसलाही जनावरांचा धोका नाही, रानडुकर खात नाहीत किंवा इतर कोणतेही जनावरांमुळे नुकसान होत नाही, असे सांगितले। चिया बीज वजन कमी करण्यासाठी पण खूप उपयुक्त असल्याचे शेतकरी चंद्रकांत ससाने यांनी सांगितले। पेरणी केल्यानंतर कसलेही खत नाही, खुरपण नाही, फक्त 2 वेळा पाणी दिले आहे। सध्या चिया रोपाची उंची 5.5 ते 6 फुटापर्यंत गेली असून शेतकऱ्यांना कमी खर्चात याचा चांगला फायदा होईल। तसेच ड्रॅगन फ्रूट यामध्ये आंतरपीक म्हणून सर्वप्रथम कोबी, कांदा, चियासह सागवान व इतर पिकांची लागवड करून लाखो रुपयाचे उत्पन्न घेतले, असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत ससाने यांनी सांगितले की हे पीक आयुर्वेदिक असल्यामुळे गुडघेदुखी वगैरे आजारावर चांगल्या प्रकारे गुणकारी आहे, असे सांगितले जाते। त्यानंतर मी इतर ठिकाणच्या चिया प्लॉटला भेट देऊन माहिती घेतली, लागवड केली, असे सांगितले। चिया बीज हे भरपूर आजारावर उपयुक्त असल्याचे शेतकरी चंद्रकांत ससाने यांनी सांगितले। महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी तात्या गवळी केज। पिकामध्ये तुम्ही आंतरपीक आतापर्यंत काय काय घेतलेले आहे? तर आपण खरीपाला आहे ते कांदा आणि फुलकोबी घेतलेली आहे आणि रब्बीच्या मोसमामध्ये हे चिया सीड्स केलंय आणि आपलं प्रामुख्यानं पीक हे ड्रॅगन फ्रूट आहे। तर त्यात आंतरपीक म्हणून आपण ही पिकं घेतलेली आहेत पूर्ण, आणि ह्याच्यात आंतरपीक म्हणून अजून एक सागवानाची एक लागवड केली आहे। आजपर्यंत तुम्हाला ह्या सदरील पिकापासून किती नफा मिळाला? आता पूर्ण जर पाहायला गेलं तर कांद्यापासून आपल्याला 1-2 लाखाचा फायदा झालाय। फुलगोबी होती ती 1 लाख रुपये झाली आणि ड्रॅगन फ्रूट हे 9.5 टन, तर 100 रुपयाच्या सरासरी भावानं आपल्याला ते 9 लाख रुपये झाले। आणि तिथून वेगळं आता ही चिया सीड्सचं पुढं काय निघेल ते चिया आणि एकूण खर्च आज किती झालेला आहे याच्यावरती? चिया सीड्स वरती का? तर चिया सीड्स वरती आपण 1000 रुपये किलोनं बियाणं आणलेलं आहे। तर ते 7.5 किलो बियाणे 7,500 रुपये फक्त ह्याचा खर्च झालेला, बाकी कोणताही खर्च नाही। याच्या व्यतिरिक्त फवारणी काय? काही नाही, फवारणी नाही, खत नाही, काही। याला साधारण आपण पाणी किती दिवसाला देतं? एक 5 ते 6 दिवसाला पाणी देतो आपण। ड्रीप केलेलं आहे ह्या चिया सीडसाठी, ड्रीप मार्गे पाणी देतो त्याला। धन्यवाद। काय विचार एकदा ह्याचं हे कर सगळ्यावर पुढ्यावर त्यावर थोडं कुठं तरी घ्यावं। तुम्ही जो मध्ये कांद्याचं उत्पन्न निघालं पाहिजे ना आम्हाला। नमस्कार। आपण आज
केज तालुक्यातील सोनेजवळा या ठिकाणी स्वप्नील चंद्रकांत ससाने यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी यांनी एक नाविन्यपूर्ण असा एक उपक्रम राबवलेला आहे. चिया या जातीच्या वनस्पतीची या ठिकाणी यांनी लागवड केलेली आहे. एकूण क्षेत्र यांचं 2 एकर आहे. आणि ही शरीरासाठी लागणारे काय काय फायदे आहेत आणि ह्याच्यापासून उत्पन्न किती होत आहे याचे सगळे काही आपण स्वप्नील यांच्याकडून जाणून घ्या. नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? स्वप्नील चंद्रकांत ससाने, राहणार सोनेजवळा, तालुका केज, जिल्हा बीड. आपण ही काय पीक, कोणत्या पिकाची लागवड केली? हे चिया सीड्स आहे. चिया सीड. ही तुम्हाला संकल्पना कुठून मिळाली? ही आम्ही एक युट्यूबवरनं व्हिडिओ बघितल्यानंतर गेल्या वर्षी आमचे चुलते आहेत गोविंद ससाने म्हणून, यांनी एक प्रयोग केला होता. तर त्यांना हे याचं उत्पन्न पेक्षा जास्त भेटल्यामुळे आम्ही या वर्षी हा प्रयोग करून बघितला. पण तुम्हाला त्यांच्याकडून जशी ही माहिती भेटली किंवा ह्याच्यामध्ये पण आंतरपीक घेताना ह्या तुम्ही ड्रॅगन फ्रूट मध्येच कशामुळे घेतलं? ओपन स्पेस मध्ये का घेतलं नाही? ओपन स्पेस मध्ये घेतं, पण आपण काय हे पारंपरिक पिकामध्ये या ड्रॅगन मध्ये आपल्याला हार्बरच घ्यायचं झालं तर हार्बरची आग जास्त असल्यामुळे या ड्रॅगनला चालत नाही ते. बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याला पाणी वगैरे व्यवस्थित आणि ह्याचा काही दुष्परिणाम आपल्या ड्रॅगनवर होत नाही. त्यामुळे ह्याची निवड ही ड्रॅगन फ्रूट मध्ये घ्यायची केली आहे. बरं, ह्याला तुम्ही आता एकरी किती लागवड केलेली? ही एकरी 2.5 किलो बियाणं टाकलेले आहे. 2.5 किलो. आता तुम्हाला ह्याचं उत्पन्न अपेक्षित किती आहे? अपेक्षित उत्पन्न झालं तर 7 ते 8 क्विंटल एकरी उतार येईल आपल्याला असं वाटते. आता सध्या दर काय आहे? 20 ते 25 हजार रुपये क्विंटल चालेल. म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त याचं उत्पन्न भेटेल असं तुमचं. हो. म्हणजे दुसऱ्या पिकाकडे वळण्यापेक्षा ह्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल. अधिक उत्पन्न भेटेल. आणखीन तुम्हाला बाकी शेतकऱ्याला काय सांगावं असं वाटतं? आता शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण जी पारंपरिक पिकं घेतोय, हरभरा झालं, गहू झालं, तर ह्याच्यात आपल्याला खर्च, फवारणी, खतं आणि निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे आपल्याला त्यात लॉस होतो. तर त्याचा खत, बियाणं ह्याचा खर्च भरपूर आहे. पण ह्या चिया सीडचा असा आहे की त्याला कोणतंही खत न देता, कोणतीही फवारणी न घेता येणारं पीक आहे हे. त्याला फक्त आणून पेरणे आणि पाणी देणे एवढेच ह्याला कष्ट आहे. खरोखरच ह्या युवा शेतकऱ्यांना या पिकाकडे वळून एक आधुनिक पद्धतीने कमाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक मिनिट. आता या क्षेत्रामध्ये